ऍक्च्युली त्या दिवशी जे गोष्ट झाली होती ना, मी कधी विसरू शकत नाही यार. येस. काय झालं काय होतं. वेल मी शॉर्ट मध्ये सांगतो, कारण याच्या अगोदर मी एक्सप्लेन केलं आहे. ओके. मला एका मुलीचा वेल आता मी हे काही एपिसोड्स नाही यार डुडू, का तू रिकॅप देशील प्रत्येकदा. इट्स नॉट जस्ट लाईक ओके. नोव्हेंबर 23. ओके. लेट मी चेक थोडस कॅलेंडर. कॅलेंडर कुठे माझ्यापाशी? कॅलेंडर. ओके. सो इट्स याच्यामध्ये चेंज होत नाही का रे वर्ष? ओके, होते सॉरी. नोव्हेंबर ओके, नोव्हेंबर 25. ओके. या दिवशी काय झालं होतं? 25 नोव्हेंबर 2018. 25 नोव्हेंबर 2018 ला काय झालं? एक मिनिट. काइंड ऑफ आहे का? जाऊ दे. मी काय म्हणत होतो? मी म्हणत होतो आपलं 25 नोव्हेंबर 2018. का सुरू करून आलं रे पगले समान. कॅन्सल कर, हे कॅन्सल कर, हे कॅन्सल कर, कॅन्सल. ओके. सो 25 नोव्हेंबर 2018. आता हा दिवस माझ्यासाठी खूप लक्षात राहील. येस. या दिवशी काय झालं होतं? या दिवशी होता रविवार. इट वॉज लाईक 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. ओके. सो थंडी बहुत होती. म्हणजे वर्धेतलं जे तापमान होतं ना, ते ऑलमोस्ट 15 डिग्री सेल्सिअस, 15 ते 22 डिग्री सेल्सिअस. सो थंडी तर होतीच. येस. 15 डिग्री जरी म्हणलं ना तर मस्त थंड वाटते. मी तेव्हा नाही का नागपूरवरला क्लास करत होतो एव्हरीडे. ओके. 3H क्लासेस आहे तिथे. मी क्लासेसला जात होतो मॉडेलिंगसाठी. मॉडेलिंग कोणते? मॉडेलिंग म्हणजे 3D मॉडेलिंग रे. तर सॅटर्डे आणि संडे ऑफ होता, म्हणजे 24 आणि 25. ओके. सो आणि कसं आहे की वाडा आहे ना, म्हणजे माझ्या मोठ्या वडिलांचं घर. तर तिथे माझे मोठे वडील आणि मोठी आई ते गेले होते जोधपूरला. ओके. तर ते काही 1-2 महिन्यात वगैरे काही येणार नव्हते. सो बेसिकली मी आणि आजी तिथेच राहत होतो. माझी आजी आणि मी तिथेच राहत होतो. आजी एव्हरीडे तिथेच राहत होती. माझं कसं, मी क्लासेस करून आलो की थोडस तयारी वगैरे केली, जेवण वगैरे केलं, घरी का डब्बा घेऊन मी तिकडे जात होतो, तिकडे झोपत होतो. ओके. सो इट वॉज रिअली गुड टाइम.
24 तारखेला माझ्यासोबत जे काही झालं, इट वॉज रिअली अनएक्सपेक्टेबल. मी कधी याच्याबद्दल फारसा विचार केला नव्हता की धिस थिंग वॉज गन हॅपन फॉर मी. बट जे काही झालं इट वॉज रिअली गुड. या आणि आणि त्याचाच हा पार्ट 2 आहे. 25 तारीख. ओके. तिचं नाव होतं प्रतीक्षा नगराळे. प्रतीक्षाच होतं ना? या प्रतीक्षाच. ओके. आता कसं माझं डोकं नाही का तेवढं डर्टी विचार नाही करून राहिला राईट नाव. या बट त्यावेळेस जे काही गोष्टी झाल्या त्या काफी डर्टी झाल्या. इट वॉज सुपर डर्टी. वेल ठीक आहे, आपण थोडसा बोलूनच घेऊ, थोडसा क्लिअर होऊन जाऊ. ओके. 24 तारखेला संध्याकाळी नाही का मी एका मुलीला किस केला. ओके. आणि थोडा बहुत फोर प्ले पण झाला. फोर प्ले आहे की आपण दुसऱ्या व्यक्तीच्या बॉडीला किस करतो. या म्हणजे याच्यामध्ये बॉडीमध्ये पूर्ण झालं. या म्हणजे कमरे खालचं नाही. नो नो नो, म्हणजे कमरे खाली पण गेलो होतो. बट आता फोर प्ले मध्ये तुम्हाला जे समजून घ्यायचं ते समजून घ्या यार. इट वॉज म्हणजे आय डोंट वॉन्ट गो इन डीप. म्हणजे लास्ट टाइम मी खूप डीप मध्ये गेलो होतो, बट आता मी तेवढं डीप मध्ये नाही जात. या इट वॉज थोडस बरोबरून थोडं सांगतो. येस. अरे मागच्या वेळेस किती डीप मध्ये गेलो मी. म्हणजे इट वॉज लाईक अप्पर लिप्स, लोअर लिप्स, किसिंग, त्यानंतर बहुत साऱ्या गोष्टी. इट वॉज टू डर्टी. ओके. आता नाही. हा. सो जेव्हा मी 25 तारखेला सकाळी उठलो मी 8 वाजता. ओके. 8, 8:15 वाजता वगैरे. आणि मी एवढा कधीच खुश नाही उठलो यार. म्हणजे मी जेव्हाही सकाळी उठतो ना, इट वॉज काइंड ऑफ लाईक अ नॉर्मल. म्हणजे सकाळी उठलो वगैरे म्हणजे एक प्रकारे नॉर्मल राहते. बट त्या दिवशीच्या जी मॉर्निंग होती ना, आय वॉज ऑन द क्लाउड 7. येस. 7वें आसमान पे हो ना, दैट इज थिंग. यस. बहुत खुशी होती आतून. फज. आणि आय डोंट नो व्हॉट इज द रिझन. रिझन तर ऑफकोर्स डेफिनेटली बिकॉज दॅट गर्ल. या बट ह्या म्हणजे एका मुलीनी अशा प्रकारची खुशी येऊ शकते हे कधी मी इमॅजिन नाही केलं. दॅट काइंड ऑफ जे हॅपीनेस होता दॅट इज समथिंग डिफरंट. या म्हणजे हा हॅपीनेस होता ना, हा कसा होता की आय डोंट नो what to say. It's something really different. It is very much. तो हॅपीनेस वॉज समथिंग डिफरंट होता आणि बहुतच इंटेन्सिव्ह होता. ओके. सो मी सकाळी उठलो. ओके. सुट्टी होती त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. मला सकाळी आईचा फोन आला होता. म्हणजे मी सकाळी उठलो आईच्या फोनवरच उठलो. ओके. म्हणे की थोडस हे भाजीपाला वगैरे आणून दे म्हणे, घरी ये म्हणे लवकर, 1-2 थोडेसे कामं करायचे म्हणे. म्हटलं ठीक आहे म्हणलं, मी दात घासून येतो म्हणलं, बुडीला चाय बनवून येतो म्हणलं. तो उठलो मी, दात वगैरे घासले. ओके. यावेळेस मी दात थोडे चांगलेच घासले. लाईक जाग 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 जाग. आणि मी नाही का माझ्या रूम मधून नाही का जे MS पॅलेस आहे ना तिकडे थोडस पोक करत होतो, बघत होतो. दात घासताना नाही का मला फटाकसे मेसेज आला. मेसेज उघडला, तिचा मेसेज आला होता. शी से हाय, उठलास का म्हणे. म्हणलं हो. आणि त्यानंतर मी असं लिहिलं, टुडेज मॉर्निंग वॉज द बेस्ट मॉर्निंग आय एव्हर हॅव. येस. आय नेव्हर फील सो हॅपी लाईक दिस बिफोर, असं लिहिलं मी. थोडस माहित नाही त्यावेळेस इंग्लिश कशी काही निघाली, बट निघून गेली यार. आय डोंट नो हाऊ बिट. येस. आणि ती पण म्हणे की सेम ॲज हिअर, मी सकाळपासून ब्लश करताय म्हणे. ओके.
आणि एकदा थोडसा बाल्कनीमध्ये ये ना, मला दिसलं म्हणे. मग मी काय केलं की असं बाल्कनीमध्ये गेलो असं ब्रश घेऊनच. ओके. आणि ती पण होती. ओके. तिने असं बघितलं, ती पण तिच्याकडे बघितलं, आणि देन आय वेंट बॅक. ओके. दाते घासले. येस. नंतर चहा, घरी आजी उठली, मी चहा बनवून देत होतो, तेवढ्यात मला फोन आला तिचा. आणि कुठे चालला म्हणे आता? म्हणलं आता थोडस घरी चाललोय, काम आहे थोडस, काही सामान आणून द्यायचं आहे मार्केटमधून. ठीक आहे म्हणे. ती म्हणे अजून भेटायचं कोणी दुपारी? मी मला वाटच पाहून राहिलोय म्हणलं, म्हणजे मी केव्हा वाड्यावर येईन, मी केव्हा तुला कॉल करीन या. आणि ती पण म्हणे आय इगरली वेटिंग फॉर युअर कॉल म्हणे. आय डोंट नो, अजिबात खुशी झाली यार असं ऐकून. इट्स समथिंग, आय डोंट नो यार. म्हणजे हे खुशी कशी होती याला कशाने एक्सप्लेन करू यार. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की आय डोंट नो यार, इट वॉज समथिंग डिफरंट. या हे जे खुशीवाली, म्हणजे इट्स लाईक तुम्हाला 90 मार्क्स भेटले, हा, यू फील हॅपी, ओके. बट इट जस्ट लाईक, जे व्यक्ती तुम्हाला आवडते ती व्यक्तीकडून मेसेज आला, ती व्यक्ती म्हणत आहे आय मिस यू, तर त्याच्यानंतर जे भेटलेली जी खुशी आहे ना, दॅट इज वे मच डिफरंट आणि वे मच अमेझिंग दॅन धिस खुशी जे 90 मार्क्स भेटल्यानंतर भेटलेले. सो इट इज डिफरंट. या, इट इज वे मोर डिफरंट. या. सो मी म्हणलं की लिसन, हे बघ, मी खूप जास्त खुश होऊन राहिलो म्हणलं, तू जे कॉल करून राहिली ना, आय वॉज सो हॅपी फ्रॉम इनसाइड. यस. आणि मला थोडीशी भीती वाटते, कारण मी एवढं कधी हॅपी होत नाही. येस, युजली आय एम काइंड ऑफ लाईक अ रिअली नॉर्मल गाय. सो वेन एव्हर आय वॉन्ट टू मीट, या आय विल मीट. या. आणि ऑफकोर्स माझे जसे काम खतम झाले, डेफिनेटली. ओके. आणि म्हणे की हा, आणि आपलं ते काम कर म्हणे मेडिकल मध्ये जाऊन. म्हणलं हो, आज तर डेफिनेटली. येस, आज तर आपल्याला करायचंच आहे. सो ओके, डेफिनेटली. ओके. सो या, आईला चहा दिला, मी फ्रेश वगैरे झालो, गाडी काढली, घरी आलो. ओके. आईला अद्रक, सांबार आणि टमाटर वगैरे आणून द्यायचे होते. ओके. ते आणून दिले. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो. ओके. आंघोळ वगैरे केली. त्यानंतर मला विशालचा कॉल आला. विशाल म्हणे की कुठे आहे म्हणे. म्हणलं इथेच आहे म्हणलं. वेल ऍक्च्युली आज मटणाचा कार्यक्रम आहे म्हणे, वाड्यावर जाऊ शकते का म्हणलं. मी म्हणलं वट. हो म्हणे, आज आपल्याला मटण करायचं आहे म्हणे ऍक्च्युली, तर मी मटण आणलेलं आहे म्हणे, तर आपण वाड्यावर करू म्हणे. मी सगळ्यांना कॉल केलाय म्हणे, तर सगळेजण येऊन राहिले 12 वाजता म्हणलं. मी म्हणलं मग माझ्यापाशी काही चॉईसच नव्हता. मी आता हो नाही वॉडेवर आयसे, मी ऑलरेडी त्याला म्हणलं सुट्टी आहे म्हणलं, कुठे चाललो नाही म्हणलं. सो लाईक ओके, ठीक आहे. या. सो ठीक आहे, तर सगळं सामान वगैरे घेतलं आहे. ओके. तर आम्ही येतो म्हणलं तिकडे, तू वाड्यावर सांग म्हणे. तर मग मी आईला सांगितलं वगैरे, असं असं मटण बनवतं म्हणलं, जास्त हे कल्ला वगैरे नका करू म्हणे. ओके, दॅट इज ओके. वाड्यावर गेलो. त्यानंतर बुडीला सांगितलं मटणाचा कार्यक्रम आहे, पोरं येऊन राहिले. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी तिला पण मेसेज केला की माझं जमून न राहिलं राईट नाऊ, इथे वाड्यावर पोरं येऊन राहिले माझे मित्र, आणि आम्ही मटणाचा कार्यक्रम करत आहे. ओके. तर ती म्हणे का मी येऊ का म्हणे. मला विचार आला की तिला बोलू का नाही बोलू, का व्हॉट वुड आय डू. या, इट्स सो थोडासा कन्फ्युजिंग होता. तर मी म्हणलं आत्ताच नाही. येस, लेट मी थोडस एक प्रकारे हे करू दे म्हणलं. हे का बोलून राहिला रे, फालतू बडबड करता. इट वॉज काही व्हॅल्यू नाही. इट्स नॉट द थिंग, राईट, या गोष्टीबद्दल बडबड करण्यामध्ये.
Is it? This is the end. Thank you.